कन्या राशीसाठी 2026 प्रामुख्याने प्रिकॉशन्स घ्यायला लावणारं वर्ष आहे. काही गोष्टी आपल्याला व्यवस्थिशीर सातत्याने मार्गस्थ लावणं या वर्षाला गरजेचं आहे. मग आता ते आरोग्याच्या बाबतीत असेल, ते तुमच्या कामाच्या बाबतीत असेल, ते तुमच्या आर्थिक पैशांच्या बाबतीत असेल किंवा तुमचा पैसा हा इतर व्यक्तीकडे अटकण्याच्या बाबतीत असेल. प्रामुख्याने जर कधी बघायला गेलं तर हे वर्ष तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वक जपणं गरजेचं आहे. कोणालाही कोणत्याही गोष्टीचा शब्द देत असाल तर तो व्यवस्थिशीर द्या, व्यवस्थित त्याच्यावरती विचार करूनच कोणती गोष्ट समोरच्याला सांगा. हे वर्ष शिस्त, तपशील आणि व्यावसायिक नियोजन कसं लावता येईल हे दाखवून देणारे हे वर्ष आहे. घरामध्ये जर कधी काही प्रसंग वादविवादाचे निर्माण होत असतील तर त्या ठिकाणून आपल्याला आपले 2 पावलं मागे घ्यायचे आहे. हा विषय घरातलाच नाही तर हा तुमच्या कार्याच्या ठिकाणी म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणचाही असू शकतो किंवा इतर बाहेर कुठलाही असू शकतो. तर त्या ठिकाणी वादविवादाच्या प्रसंगातून माघार आपल्याला कशी घेता येईल हा विचार तुम्ही जास्तीत जास्त या वर्षामध्ये केला पाहिजे. सामंजस्याची अपेक्षा या काळामध्ये तुमच्याकडनं असणार आहे. महिलांनी घरगुती कामाबरोबरच आपल्या कलांना या काळामध्ये प्राधान्य द्यायचं आहे. घरातल्या कामासोबतच आपल्यामध्ये ज्या काही कौशल्य आहेत तर तो दाखवण्याचा हा वेळ आहे, हे वर्ष आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्हाला या काळामध्ये आपल्या कलागुणांवरती काम करण्याची गरज आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःचं ध्येय निश्चित करून अभ्यासाला आपण बाकीच्या गोष्टी कशा मिळवता येतील यावरती थोडं लक्ष देण्याचं गरजेचं आहे. प्रामुख्याने विज्ञान क्षेत्र असेल किंवा IT रिलेटेड क्षेत्र असेल किंवा बिझनेस रिलेटेड क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करू शकतात. काही विद्यार्थी जर कधी MPSC UPSC ची तयारी करत असतील तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. एक अभ्यासाच्या बाबतीमध्ये, एक शैक्षणिक बाबतीमध्ये जर कधी बोलायला गेलं तर हे वर्ष त्या विद्यार्थ्यांसाठी जे MPSC UPSC ची तयारी करत आहे किंवा एका स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष फार छान आहे. गुरुच्या कृपा आशीर्वादामुळे तुम्हाला प्रामुख्याने नवीन नवीन कार्य किंवा नवीन नवीन गोष्टी या तुमच्या या वर्षामध्ये विकसित होताना तुम्हाला दिसून येणार आहे. आणि शनीच्या आशीर्वादाने कामामध्ये शिस्त आणि गुण ह्या गोष्टी अनुभवायला येतील. प्रामुख्याने या वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हटलं म्हणजे थिंकिंग जी आहे आपली ती आपल्याला विकसित करायची आहे. कोणत्याही गोष्टीला निगेटिव्ह जे आपण घेतो, कोणत्याही प्रसंगाला जे आपण लगेच निगेटिव्ह बाबतीमध्ये जे कन्वर्ट करतो किंवा कोणत्याही प्रसंगामध्ये आपण घाबरून जातो, त्याला लगेच बळी पडतो, तर अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. जास्त विचार करू नका. ज्या गोष्टींचा तुम्ही जास्त विचार कराल तितकंच ते तुम्हाला तुमच्या त्रासदायक आणि तुमच्या अंगाशी हे येईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वास्थ्यावरती देखील या ठिकाणी परिणाम होताना या वर्षामध्ये तुम्हाला जाणून येईल. म्हणून मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जायचं आहे. अथर्व शीर्ष जर कधी आपल्याला येत असेल तर अथर्व शीर्षाचं पठण त्या ठिकाणी करायचं आहे. जर कधी अथर्व शीर्ष येत नसेल तर ओम गण गणपतये नमः याचा देखील एक माळेचा तुम्ही जप केला किंवा दर मंगळवारी जर कधी गणरायाचा अभिषेक केला तरी खूप आहे. प्रामुख्याने जर कधी बघायला गेला तर वर्ष छान आहे. फक्त एवढंच एक आहे की थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक हे वर्ष घालवायचं आहे. प्रसाद राजन्स ॲस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजी. धन्यवाद.